रावेर जळगाव जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ. संत मुक्ताबाई देवस्थान, भुसावळ रेल्वे स्थानक, दीपनगर औष्णिक वीज केंद्र, वरणगाव आयुध निर्माण फॅक्टरी याच मतदारसंघात येतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरेंचं भादली हे जन्मगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरींचं असोदा हे माहेर याच मतदारसंघातलंय. रावेर म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, कारण भरीत भाकरीसाठी वापरली जाणारी वांगी इथंच पिकतात. केळी उद्योगाचं हे महत्वाचं केंद्र. मराठी सोबतच इथं लेवी बोली बोलली जाते. सत्ताधारी भाजपचा बालेकिल्ला असूनही रावेरमधील अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. केळी हे इथलं प्रमुख पीक. मात्र इथं केळी प्रक्रिया उद्योग नाही. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. उद्योगधंदे, दळणवळणाची साधनं, सिंचनाचे मोठे प्रकल्प रखडलेले आहेत. 2009 मध्ये रावेर हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून इथं भाजपचं कमळच फुललंय. 2009 मध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी राष्ट्रवादीच्या भैयासाहेब पाटलांचा पराभव केला. 2014 मध्ये भाजपनं खडसेंची सूनबाई रक्षा खडसे यांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांना हरवून लोकसभेत प्रवेश केला. 2019 मध्ये रक्षा खडसे दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या डॉक्टर उल्हास पाटलांना पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, काँग्रेसचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 आमदार आहे. विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजपनं रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. रावेरमध्ये लेवा समाजाचा मोठा प्रभाव आहे. एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतल्यानं रक्षा खडसेंची ताकद आणखी वाढली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनं संजय बांभणे यांना तिकीट दिल्यानं चुरस आणखीनच वाढली आहे. श्रीराम पाटील कोण आहे आणि काय उद्देशाने ते पक्षामध्ये गेले आणि कसं उमेदवारी मिळाली हे सगळं जनतेला माहीत आहे. मागच्या महिन्यात ते आमच्या पक्षात होते, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये अजितदादांकडे होते, आता लगेच तिसऱ्या महिन्यात राष्ट्रवादीत गेले. फक्त तिकिटासाठी निव्वळ पक्ष बदलायचा असेल तर ती वृत्ती आमची तर नाही. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये मी मागच्या 12-13 वर्षापासून काम करते आहे आणि मला लोकांसाठी काम करायचं. सर्वांचे प्रश्न मी नक्की हाताळण्याचा प्रयत्न करेन आणि करणार नाही तर त्याच्यात नक्की त्याला न्याय देईल. ह्याचबरोबर ह्या मतदारसंघाच्या बाबतीतच माझा फक्त प्रश्न असेल, बाकी मला कुणाशी माझा विरोध नाही. मी एक थोडंसं हेल्दी कॉम्पिटिशन करणारा माणूस आहे. कधीही विरोध म्हणून विरोध करायचा असं नाही. तर रियालिटीमध्ये जे काय असेल ते त्याबद्दल आपण काम करू आणि या मतदारसंघाचा विकास एकच ध्येय माझं असणार. पंतप्रधान मोदींची वाढती लोकप्रियता, लेवा पाटील आणि मराठा समाजाचा पाठिंबा, एकनाथ खडसेंची घर वापसी, गिरीश महाजनांचा पाठिंबा या बाबी रक्षा खडसेंच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील कशी टक्कर देतात यावरच निकालाचं गणित अवलंबून असणार आहे. एकनाथराव खडसे हे भाजपात परतले तरी पडद्याआड खडसे विरुद्ध खडसे असाच सामना पाहायला मिळतो आहे. रक्षा खडसे यांच्या ननदबाई रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहे. भाऊजाई याविरुद्ध किती जोर लावणार हे पाहणं रावेरमध्ये इंटरेस्टेड ठरेल. वाल्मिक जोशी, झी 24 तास, रावेर.